गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज जसं आपण डिसाईड केलं आपण इन्व्हर्टर घ्यायचाच आहे. बघूया काय बजेटपर्यंत आहे, कितीपर्यंत आहे. आता सध्या तर मी पहिला चालू नाश्ता घ्यायला. खूप दिवस झाले की मेंदूवडा खाल्ला नाही, ते पण बाहेरचा. ठीक आहे, इडली मेंदूवडा आता घ्यायला जाऊ आणि येता येता इन्क्वायरी करू किंवा दुपारी पण देण्यासाठी निघू. ओके, श्वास का थांबवायचा आहे. अरे फ्रेंड्सला तू हे करून दाखव, योगा करून दाखव सकाळी सकाळी. चला, एक योगा कोणता पण एक योगा करून दाखव. हे कोणता योग आहे. तो ऑलमोस्ट सगळे दुकानं तुटलेत फ्रेंड्स, आणि काय काय चालू असतात ते बघा बंदच आहेत. पण तरी पण आपण कॉर्नर वरून एका इडलीच्या ठेला एकच चालू होता ओव्हरऑल. ठीक आहे, त्यांच्याकडून आपण घेतले पटपट, ते पण बंद करतात. बिकॉज पुन्हा पालिकेचे लोक दिसतात आहे बुलडोजर सोबत, तर ते बंदच करतील. आता आपण इन्व्हर्टर चेक करू. दर वेळेस आल्यावरती हिला हे पाहिजेच आहे. पकड व्यवस्थित, जाऊया आता. इन्व्हर्टरची पण फ्रेंड्स आपण कॉस्ट वगैरे विचारून निघालोय पाठवूनच. आता यांनी 18,500 सांगितले एका ह्याचे. ठीक आहे, मी जरा कमी बजेटमध्ये पकडून आहे. अजून जरा इथे तिथे इन्क्वायरी करतो. मी इन्व्हर्टरचं विचारलं कितीला असेल बोल. 18,500. 18,500ला एक, मग दोघांचे 37,000. काय कमी करा बोला तर तेवढंच. पण एक गोष्ट चांगली की 8 घंट्याचा बॅकअप आहे. ते 8 बोलले तर 6 तरी भेटेलच. आणि आपले आप ते चार्ज होत राहणार आणि आपले आप ते कट ऑफ होणार. तर मला एवढं टेन्शन आहे की त्याच्यामुळे लाईट बिल पण जास्त होणार का, कारण की ते पण चार्ज होत राहणार आहे. तर ते एकदा मी इंटरनेटवर सर्च करून घेतो. कशी गाठ मारते ती गाठ मीच बांधली स्कूटीमध्ये व्यवस्थित राहू म्हणून. आणि लकीली एकच स्टॉल उघडा होता सागर स्वीटच्या पुढचा, बाकीचे सगळे बंद. सगळे म्हणजे रोडच क्लिअर पूर्ण. का ते पण नव्हती. मच्छीवाले होतात आई, त्यांच्याकडे फक्त बांगडा आणि पापलेट होतं बस. घेऊन यायचं ना पापलेट. घेऊन यायचं परत तेच. मला तू बोललेली, अरे तू मला काय बोललेली, फक्त आहे का बघ. मी तुला फोन करू. अर्थ घेतो शब्दार्थ. जाऊ दे आता काय. तुम्हाला बोलली असते की मच्छी मला पाहिजे तर मी नसतं गेला काय. वाटी घेऊन जा. डिश घे. अरे त्याच्यात सांडे. वा 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 वा, किती छान दिसतं फ्रेंड्स पूजाने जे मला बनवून दिले. कुणी सांडलं ते? भाव्याने सांडलं. सुपर टेस्टी फॅन्टॅस्टिक. किती भारी दिसते बघा. तुला मी करून देऊ तसं. मेदूवडा कुठे, मी खूप दिवस झाले मेदूवडा खाल्ला नाही. तर हॅपी. तसं मी पूजाला रात्री बोललो तेव्हा पूजा मला बोलत होती की मी मेंदूवड्याचं लावते उडीद डाळ काकोनचे ते. मी बोललो नको, मला बाहेरचा खायचं मन करतंय, हे तू नंतर बनव. आणि मला सकाळी आठवण कोणी करून दिली. होईल का आज? आम्ही लावतो ही. कुठे लावला? मनी प्लांट आहे ना तिकडे. कोणतं? अरे बेडरूमच्या हॉलच्या गॅलरीमध्ये मनी प्लांट लावलाय ना. हा, ते आणून दे. किती क्वेश्चन करतो कुठचं केव्हा कुठे. अरे पागल, आता कुठे तुला दोन एकच माहित आहे ना मनी प्लांट तिकडेच आहे ना त्या ह्याच्यामध्ये. अच्छा, एक इथे लावले. आता हे इथं व्यवस्थित राहिलेलं, पण आता पूजाचं मध्येच चालू झालंय की हे मनी प्लांट असं खालती ग्रो नको करायला, त्यांनी नसतं बरोबर. तर ती बोलते आता तिला खालून वरती गेलेलं मनी प्लांट तसं पाहिजे, म्हणून आता तिला इथून पण हे काढून टाकायचं. जे की मला वाटत होतं हे तर छान दिसतंय इथं असं हॉलमध्ये. ठीक आहे, तिला पाहिजे तर चला हे काढून टाकू आणि नेऊ हे बेडरूम मध्ये. हे काय क्लिप लावलेत तिने.
सरक 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 साइड हो. ठीक आहे. ठेव इथे खाली. ठेव. जाऊ मी. काय करणार आहेस तू इकडे जाऊ? नंतर बघ. हे बघ, ह्याला थोडं थोडस फुटलं बघ पालवी. काय आहे ते? मिरचीचं झाड. अरे सगळं उगवतं, त्याला मिरची उगवत नाही. राहू दे ते. आता आता काय करू जा मम्माला सांग जा. परत लाईट गेली फ्रेंड्स. लाईट पुन्हा गेली. पुन्हा चार्जिंग थांबली 34 वरती. आता काय करायचं? लाईट सारखीच चालायला लागली आजकाल. दर दिवशी चालली. 1-2 तास पण नाही, असं जास्त जास्त चालली. आणि एकच टाइमने चालली दिवसातून. सारखी सारखी चालली. आता हा उन्हाचा प्रॉब्लेम आहे का, कशाचा प्रॉब्लेम आहे का, कशाचा आपल्याला काय माहित नाही. सोल्युशन एक आहे आपल्याकडे, इन्व्हर्टर. बट ते 18,500 बोलतात. शुड वी गो और शुड वी दुसऱ्या अजून जागेला जाऊ? पहिला आता ब्लॉग कसा आता करू मला पण समजत नाही. बॅटरी पाहिजे, बिकॉज हे भले मॅकबुक असा ना फ्रेंड, मूवी बघितला त्याच्यावरती, यूट्यूब दिवसभर चालू ठेवलं तरी मला तर चांगलं 1-2 दिवसाचं बॅकअप देईल बॅटरी. बट हे एडिटिंग जे ॲप्लिकेशन आहे ना, ते बॅटरी इतकी खातं. पण नाही आहे हे बरोबर यार. दे ते चड्डी दे. हा बेटा, ते घडी मारायचं नाही, त्याला कपडे सुकवणं असं म्हणतात. आण चड्डी, तुला मी दाखवते ते कशी सुकवायची. हे सगळे भावाचे कपडे. सुकवलं. काय पूजाने बघा ना, हे कपडे सुकवण्यासाठी काय केलंय. जुगाड. हे कसले तार आहेत? बादलीचे तार आहेत का? बादलीचे नाहीत मग? ते, नाही का ते साडीचे ते होते बॉक्स तार काढून मग ह्याच्यावरती कपडे लटकते. भाव्याचे खास करून. तर तुम्हाला दिसते पूजाने झाडाचं काय केलं, मनी प्लांटचं. ते तिथे डाऊनवर्ड नसतं जायचं बोललीस ना तू. खालच्या अरे दे तिला एकदाची गडी मारायला कपडे ठेवले. काय गडी मारण्याच्या पाठी लागले, फटके पडले तिला थोडेसे. ते दिसते तुम्हाला पाठी मनी प्लांट. ते पूजाच व्यवस्थित एक्सप्लेन करेल तिने त्याचं काय केलंय. पूर्ण आपल्या घरातल्या छोट्याशा गार्डनची पूजाने पुन्हा एकदा कायापालट करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मनी प्लांट जो हॉल मध्ये होता त्याचं काय केलंय पूजा इकडे? ते इकडे असं वरती लावले, वेल अशी इकडे अशी यायला पाहिजे चांगली. तिकडे पूर्ण असं भरलं पाहिजे त्या वेलीने. येणार येणार येणार, डोंट वरी. ते कापणार आहे एक वेल, आणि जसं ते ह्याच्यात होतं ना, हा ते कापून त्याच्यात टाकणार आहे. अच्छा, मनी प्लांट म्हणजे अजून उगवणार. हा, एक तिथे लावले ना खाली ते वाला. कुठं? ते काय अच्छा, छोटं वाला. हा, त्याला का रे एवढ्या कोपऱ्यात ठेवलं? ते कुठून उगवणार मग? ते तिकडून असं कॉर्नर वरून येणार ना. काय मनी प्लांटला घेऊन एवढं प्रेम वाढलं? मनी प्लांट ना, असं प्रत्येक झाडांबद्दल अजून आणायचे झाड लय बाकी राहिले. ते वेच उन्हाने बघ ना किती करपलं, म्हणून आतल्या साईडला ठेवलं. लंच करून घेऊ छान छान. आज पण गरमागरम पुऱ्या आहेत लंच मध्ये. एका दुसऱ्या रीलची एडिटिंग करत बसलेलो तर पुन्हा लाईट गेली. पुन्हा वॉच दिस. आणि गरम व्हायला लागलंय. आणि दुपारचा टाइम, लाईट गेले परत मी जाऊन बघतो इन्व्हर्टर्स बजेट मध्ये किती काय आहेत काय नाही ते. ठीक आहे. बहाना पाहिजे काय की मी हे करायला जातो, पण ते करताच दुसरंच करून येतोस तू. तुला फक्त बाहेर जायला बहाना पाहिजे असतो. अच्छा, अरे मी बाहेर पडू नये एका माणसाने. अरे किती काम आहेत घरामध्ये हर्ष. इन्व्हर्टरचा तू काल विचारून आलास, 18,000 रुपये सांगितले. असं काही विचारून आलो. हा, असं काय विचारून आला. 18,000 रुपये सांगितले. मग आता पुन्हा काय विचारायचं? दुसऱ्या दुकानात मग आपलं ठरलं त्याच्यावरती की ते राहू दे, पहिलं वॉर्डरोब वगैरे बघून घेऊ, मग करता येईल. पण दुसऱ्या तिसऱ्या दुकानात बघून येतो ना. आणि हे काय किती गरम पूर्ण होतंय. विरार जायचं, ईस्ट पासून वेस्ट पर्यंत. नाही. एक कोणतं दुकान ठेवायचं नाही, सगळ्या दुकानात विचारत यायचं. लिस्ट बनवायची कोणत्या कोणत्या दुकानात. नाही, जरा 1-2 दुकान आजूबाजूच्या अजून बघतो. ऑनलाईन बघ ना त्यापेक्षा पहिलं तर आधी. बसवणार कोण? ह्याच्यावर अर्बन कॅप वरती आहे. एक एक करून आता दुकानामध्ये इन्क्वायरी करून घेऊ. अजून एक दुसऱ्या शॉप मध्ये फ्रेंड्स येतो, प्रॉपर इन्व्हर्टरचं शॉप आहे. तर त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीची आयडिया असते. असं हे परफेक्ट शॉप आहे फ्रेंड्स, जिथून मला बऱ्यापैकी माहिती भेटली. बऱ्यापैकी म्हणजे हवी ती माहिती भेटली इन्व्हर्टर्स, बॅटरीज बद्दल. मॅमने इतकं छान एक्सप्लेन केलंय मला. त्यांचा नंबर ते कार्ड वगैरे घेतलंय मी. पूजाला इथे घेऊन येतो, एक्सप्लेन करतो. चार्जेस 17,000 प्लस 15,000 प्लस पासून असेल. बट जरा घेतोच आपण अशी गोष्ट, तर जरा
प्रॉपर अजून थोडी मोठी इन्व्हेस्टमेंट करून घेऊ, म्हणजे जरा प्लॅन करून घेऊ. घरी पोहोचू, पूजासाठी मोमोज घ्यायचे होते ते घेतो आणि निघतो घरी. दुकानं फ्रेंड्स जे सकाळी बंद होते ते संध्याकाळी चालू झालेत आणि आपण घेऊन चाललोय पूजासाठी चिकन स्टीम मोमोज. हे तुमचे हाफ चिकन स्टीम मोमोज. काय खातो तुम्ही डोळा? मी एक स्टोर मध्ये प्रॉपर इन्क्वायरी करून आलोय. त्याच्यामध्ये असं आहे की 15,500 पासून बॅटरीज चालू होतात ते 22-25,000 पर्यंत आहेत. 18,500 to 19,000 पर्यंत इतकी प्रॉपर बॅटरी आहे की 2 फॅन 2 ट्यूबलाईट आणि सगळं बंद करून एक मिक्सर चालू शकतो किंवा मॅकबुक चार्ज करू शकतो, फोन आरामात चार्ज होऊ शकतो आणि प्रॉपर त्यांचं डिटेलिंग कार्ड वार्ड सोबत आहे. आपण घेणार आहे 5-6 वर्षाची त्याची वॉरंटी असते, तर आपण एक चांगलंच घ्यावं, समजतंय जरा. नाहीतर त्याच्यामध्ये पुढे जाऊन असा पण प्रॉब्लेम होतो. हो, जो मला डाऊट होता की त्याच्यामध्ये काही वर्षांनी त्याच्यातली कॅपॅसिटी कमी होते म्हणून ते इलेक्ट्रिसिटी जास्त खातं, मग आपलं लाईट बिल जास्त येतं. विंडोचं विचारून आला आता मी एवढं सगळं सांगितलं त्याचं काय, ते तुझ्यावरती आहे ना, त्याच्यात मी काय बघू. झोप झाली नाहीये का? हा, तुला माहिती लाईट गेली होती दुपारी परत, झोपली होती कधी पण. है ना? किती गरम होत होतं यार, किती खूप गरम. गरम. आता पण तर गरमच होत यार. तो इन्व्हर्टर बसवण्यापेक्षा इथे एसी बसव. आणि एसी कुठून चालू करू मी, बोट फिरवून एसी मध्ये काही पाणी शिंपडत राहू. इथे तर बसायचं मनच करत नाही, एवढी गरम गरम वाफ मारते. आता फ्रेंड्स बघा, प्लॅन्स त्याचे आहेत तगडेच जरा, म्हणून आपण त्याचा विचार करू, बट एखाद महिन्यामध्ये पावसाळ्याच्या अगोदर तरी ते बसवू. पाण्याच्या प्रेशर साठी पण आपल्याला काहीतरी बसवलं पाहिजे. काय लय कमी पाणी, स्लो लय पाणी आहे. हे घेऊ की हे खाऊ, हे खाऊ की हे खाऊ, हेच खातो. मला मोमोजने अगोदर त्रास झालाय, मोमोज नको, हे खाऊ. बाकी फ्रेंड्स, आत्ताच काही मिनिटां अगोदर आपल्या घरी जनगणनावाले येऊन गेलेत. 2 मॅम आल्या होत्या, त्यांनी नाही ते प्रश्न विचारले, म्हणजे जरा वेगळे. 2 व्हीलर आहे की 4 व्हीलर आहे, मॅकबुक वगैरे आहे का, घरी कोण कोण आहे, हेड ऑफ द फॅमिली, आडनाव, कास्ट आणि फोन नंबर वगैरे. तर मी बघितलं ऑनलाईन, तर हो 1 एप्रिलपासून चालू झाली आहे त्याचं जनगणना काउंटिंग वगैरे. पुढच्या वर्षीपासून माणसांची होणार आहे, आता घरांची चालू आहे बोलले. बाकी पूजाने सांगितलं हेड ऑफ द फॅमिली कोण आहे? हर्ष. तू होतीस ना? मी कधीपासून झाली हेड ऑफ द फॅमिली? पण फायनान्स हेड तर तूच होती ना? नाही, ते पण चुकीचं आहे. मग कोण? काही अफवा पसरवतो. अफवा? अगं फायनान्शियल सगळे डिसिजन तुझ्या हातात आहेत ना. काही नसतात, उगाच ते देखला दंडवत दाखवायला. कोण आहे मग फायनान्स मिनिस्टर आपल्या घरात? मी. कॅमेऱ्याच्या मागे मी आणि मलाच माहित नाही, पण म्हणजे मी तू काय माझी पीए आहे मग जे मी तुला विचारून करत असतो? असं करायचं असेल ना तरी विचारावं लागतं मला ना, तुला, मला आणि भाव्याला. मी दुसऱ्या डायमेन्शन मध्ये आलोय कदाचित. फ्रेंड्स, दिसतंय आपलं ॲलोवेरा इतकं तगडं झालंय ना ते झाड. ते बघा किती तगडं, त्याला मजबूती किती आली बघा त्याला. तुझ्या मजबूती करण्यासाठी मी कारणीभूत आहे त्याला. मी त्याला खत पाणी घालते, मी त्याची काळजी घेते. आता बोलू नकोस. नाही, मी तर बरोबरच आहे, तू बोलतेस ते खरं आहे. फ्रेंड्स, गेस वॉट? समजून गेला असाल तुम्ही, फोनची टॉर्च चालू आहे, म्हणजेच लाईट गेली. म्हणजे काय झालं बुबू? आता मार्केट साठी निघालोय, काहीतरी करावं लागेल यार. फ्रेंड्स, डिअर कंझ्युमर, देयर इज अ पॉवर फेलियर ड्यू टू एमर्जन्सी आउटेज एक्सपेक्टेड रिस्टोरेशन 9 PM. इन्व्हर्टर लवकरच विचार करू.